भंडारा जिल्ह्यातही गुढीपाडव्याचा जल्लोष दिसून आला। शहराच्या मुख्य ठिकाणी 51 फूट उंच गुढी उभारण्यात आली। मात्र यावर्षीचं आकर्षण ठरलं भ्रुशुंड ढोल ताशा आणि ध्वजपथक। नाशिकमध्येही नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। महापुरुषांच्या वेशात बच्चे कंपनी स्वागत यात्रेत सहभागी झाली होती। ढोल ताशा पथक आणि आचमंतात झेपावणारे भगवे ध्वज असं या यात्रेचं स्वरूप होतं। शिर्डीत साई मंदिरात सर्व विधी पंचांगांप्रमाणे चालतात। त्यासाठी पाडव्याच्या दिवशी नव्या पंचांगाची विधिवत पूजा करण्यात आली। आज साईबाबांना सुवर्णालंकारांनी तसंच गाठींचा खास शृंगार करण्यात आला। 3:30 मुहूर्ताला येणाऱ्या गुढीपाडव्याला सोनं खरेदी करणं पारंपरिकदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातं। मात्र देशभरातील सराफा व्यावसायिकांनी अबकारी कराविरोधात पुकारलेल्या बंदमुळे यावेळी ग्राहकांचा अनेक ठिकाणी हिरमोड झाला। मात्र जळगाव याला अपवाद ठरलं। सोनं खरेदीचा सगळीकडे मुहूर्त टळलेला असला तरी जळगावमध्ये मुहूर्त साधण्यात आला। जळगावमधील सराफांनी गुढीपाडव्याला सोनं खरेदीची संधी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली। गुढीपाडव्याला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं, त्यामुळे लहान मोठे दागिने घेणं ग्राहक या दिवशी पसंत करतात। महाराष्ट्रासह मध्य प्रदेशमधूनही ग्राहक जळगावला सोनं खरेदी करण्यासाठी येतात। अमरावती शहरातल्या राजकमल चौकात नवयुवक विद्यार्थी संघटनेनं 71 फूट उंचीची गुढी उभारली। सलग बांबूवर ही गुढी उभारण्यात आली, तर पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देत अकोल्यातल्या नागरिकांनी रॅली काढली। संस्कृती संवर्धन समितीनं मोटरसायकल रॅली काढली। ग्रामदैवत राजेश्वर मंदिरातून रॅलीला सुरुवात करण्यात आली होती। कोकणातही नववर्षाचं स्वागत करण्यात आलं। रत्नागिरीमध्ये काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ग्रामदैवत भैरी देवीची पालखी सहभागी करण्यात आली होती। 50 पेक्षा जास्त चित्ररथ या शोभायात्रेत होते। मुंबईतल्या गिरगावमध्ये स्वागत यात्रेत महिलांची ही रॅली होती। महिलांनी पारंपरिक वेशात बुलेटवर स्वार होऊन रॅलीत सहभाग घेतला। गिरगावच्या स्वागत यात्रेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे स्वागत यात्रेत मेट्रो विरोधातली रॅली ही निघाली होती। मेट्रो विरोधातले फलक सर्वांच्या हाती होते। पारंपरिक वेशातल्या महिलांचं लेझिम पथकही गिरगावमधल्या स्वागत यात्रेत सहभागी झालं होतं। शिस्तबद्धरित्या या महिलांनी यावेळी लेझिम सादर केलं। राज्यभरातल्या दुष्काळाची दखलही मुंबईकरांनी यावेळी घेतली। गिरगावमध्ये दुष्काळावर चित्ररथ साकारण्यात आला होता। एकूणच गिरगावकरांनी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं। शोभायात्रा आणि ढोल पथकांनी इथला परिसर गजबजून गेला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। गिरगावातील स्वागत यात्रेत ते सहभागी झाले होते। संस्कृतीचं जतन गिरगावात होतंय याचा अभिमान वाटतो। गेली 14 वर्ष राष्ट्रभक्त युवा एकत्र येऊन संस्कृतीचं संवर्धन करतोय असं ते म्हणाले। जगाला चांगला संदेश देण्याची ताकद भारतीय संस्कृतीत आहे। माझ्या देवानं कधी भेद मानला नाही, मात्र महिलांना देवाच्या दर्शनासाठी संघर्ष करावा लागतो ही लाजिरवाणी बाब असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिंगणापूर संस्थानच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं। यापुढे देखील दर्शनाकरता पोलिसांची मदत लागू नये, तर समाजाने हा निर्णय केला पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे की किमान भारतीय संस्कृतीमध्ये आणि सनातन धर्मामध्ये कुठेही जातीच्या आणि लिंगाच्या आधारावर उपासनेमध्ये भेदभाव लिहिलेला नाही। हा काही लोकांनी नंतरच्या कालावधीत आणलेला आहे। त्यामुळे आम्हाला जर 21व्या शतकामध्ये प्रगती करायची असेल तर अशा प्रकारचे भेदभाव हे संपवावे लागतील। गिरगाव व्यतिरिक्त मुंबईत इतरही ठिकाणी नववर्ष स्वागताच्या रॅलीज काढण्यात आल्या। वरळीमध्येही स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। नववर्षाच्या स्वागताला आबालवृद्ध पारंपरिक वेशात सहभागी झाले होते। गुढीपाडव्यानिमित्तानं आज सगळीकडे भव्य शोभायात्रा निघालेल्या पाहायला मिळाल्या। मुंबई पूर्व उपनगरात देखील अनेक ठिकाणी या शोभायात्रांची धूम दिसून आली। घाटकोपर पूर्वमधील रहिवाशांनी एकत्र येत आज भव्य शोभायात्रा काढली। पुणेरी ढोल ताशा पथकांच्या तालावर मराठमोळी संस्कृतीचं दर्शन या शोभायात्रेत दिसून आलं। या शोभायात्रेत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता। नऊवारी साडी आणि डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला, लेझिम खेळणाऱ्या महिला, ढोल वाजवणाऱ्या महिला, तलवारबाजी करणाऱ्या महिला अशी ही संपूर्ण शोभायात्रा महिलांच्या सबलीकरणाचं प्रतीक दिसत होत्या। तर या शोभायात्रेद्वारे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदतही देण्यात येणार आहे।
डोंबिवली शहरातही स्वागत यात्रेदरम्यान वेगवेगळे संदेश देण्यात आले. फडके रोडवर या पारंपरिक यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. डोंबिवलीतल्या महिलांनी दुचाकीवरून रॅलीही काढली. पारंपरिक वेशातल्या महिला दुचाकीवरून ऐटीत फिरत होत्या. राज्यातल्या दुष्काळाची दाहकता दाखवून देणारे फलकही रॅलीमध्ये होते. डोंबिवली शहरात प्रदूषण वाढत चाललंय, त्यामुळे पर्यावरण बचावाचे संदेशही रॅलीत पाहायला मिळाले. डोंबिवलीप्रमाणेच कल्याण शहरातही नववर्ष स्वागताची रॅली काढण्यात आली. या स्वागत यात्रेत ढोल ताशांचा गजर घुमला. सुमारे 50 ढोल ताशा पथकं या रॅलीत सहभागी झाली होती. कल्याणकरही या रॅलीमध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यातही पाडवा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. लोणावळेकरांसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं यात सहभाग घेतला. 5,000हून अधिक दुचाकींवरून हजारोंच्या संख्येनं नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्यामध्येही नववर्षाची सुरुवात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात झाली. ढोल ताशा पथकं, लेझिम पथकं यात्रेत सहभागी झाली होती. तर पिंपरी चिंचवडच्या निगडी प्राधिकरण परिसरात पारंपरिक वेशात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी ग्रंथदिंडीचंही आयोजन करण्यात आलं. केरळचं पारंपरिक वाद्य या शोभायात्रेचं आकर्षण होतं. विशेष म्हणजे या यात्रेत परराज्यातल्या महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या. सातपुड्याच्या जंगलात या दिवसात आपल्याला भुरळ पडते ती चैत्र पालवीची आणि रंगीबिरंगी रानफुलांची. चैत्र महिन्याच्या सुरुवातीला सातपुड्यातील जंगलात नैसर्गिक रंगांची उधळण होत असते. ती निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच असते. कुठे वाळलेले वृक्ष तर कुठे कोमल हिरवळ पालवी आणि त्यावर रंगीबिरंगी रानफूल अशी मनोहरी निसर्गाची सरमिसळ सातपुड्यात पाहायला मिळते. सध्या देशभरात सराफांचा संप असला तरी मुंबईत गणपती बाप्पा भाविकांच्या मदतीला धावून आल्याचं चित्र आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासानं आयोजित केलेल्या सोने अलंकार आणि वस्तू लिलावाला भाविकांची झुंबड उडाली होती. याद्वारे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्रींच्या दर्शनासोबतच भाविकांनी सोनं खरेदीचाही मुहूर्त साधला. गुढीपाडव्यानिमित्तानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. माहीम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी नववर्षाच्या स्वागतासाठी काढलेल्या शोभायात्रेत ते सहभागी झाले. उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरेंनी सिद्धिविनायकाचं सपत्नीक दर्शन घेतलं. राज ठाकरे यांची आज शिवाजी पार्कमध्ये सभा होतीये. चौरंगी झेंडा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओळख. मात्र यंदा प्रथमच शिवाजी पार्कमधल्या सभेसाठी मंचावर पाठीमागे भगव्या रंगांची भिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे मराठी अस्मितेबाबत बरोबरच हिंदुत्वाची गुढी उभारतायत का असा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान शिवसेना आणि मनसेच्या सभांमध्ये आतापर्यंत कधीच खुर्च्या मांडण्यात आल्या नव्हत्या. मात्र यंदा प्रथमच मनसेच्या शिवाजी पार्कमधल्या सभेसाठी खुर्च्या ठेवल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्यांना काँग्रेस आघाडी सरकार कारणीभूत असल्याचं प्रतिपादन एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी केलं. नागपूरमध्ये सुयश चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे वनवासी कृषी ग्रामविकास संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. तर आपल्या कार्यानं सगळ्यांना भारत माता की जय म्हणायला लावू अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी टीकेला उत्तर दिलं. अभी पिछली सरकार अपने महाराष्ट्र में जो थी, उनके जो मंत्री थे, उनके विरोध में चुनावी इस वक्त चल रही है जानकारी उनके प्रति चल रहा है कि उन्होंने इरिगेशन डिपार्टमेंट में से बहुत से गलत काम किए. तो उसी का एक नतीजा है कि आज महाराष्ट्र में जगह जगह सुसाइड हो रहे हैं, आत्महत्या हो रही है, पानी नहीं है, सूखा पड़ा है. जो भी देश दुनिया में बड़ा होता है, उस देश के सामान्य लोग वो परिश्रम करते, मेहनत करते, वो जागरूक रहते हैं. उनकी समझ पक्की रहती है अपना देश है, इसको बड़ा बनाना है, अपने देश के हम सब लोग एक समाज है. और फिर जैसा अपना देश है वैसा उसको लेकर अपने परिश्रम से उसको वो बड़ा बनाना. सरकार, नारे, पार्टियां, नेता लोग ये तो
उनके सेवक के जैसा काम करती है। मालिक तो समाज रहता है और समाज जागरूक रहता है, तब उन्नति होती है। मराठवाड्यात सतत पडत असलेल्या दुष्काळामुळे गेल्या 4 वर्षांपासून शेतमजुरासह शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत। नापिकी, कर्जबाजारीपणा, मुलींचं लग्न यातून आलेल्या नैराश्यामुळे शेतकरी शेतमजुरांच्या आत्महत्यांमध्ये दिवसागणिक वाढ होते आहे। अडचणीत सापडलेल्या आणि आत्महत्या करण्याच्या काठावर उभ्या असलेल्या दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं शाश्वत मदत देऊन त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केलं जात आहे। आरोग्य सांभाळता आता डॉक्टर दुष्काळग्रस्तांना मायेची ऊब सुद्धा देऊ लागले। उजनी बॅक वॉटरच्या शेतकऱ्यांना आजपासून केवळ 2च तास वीज पुरवठा होणार आहे, त्यामुळे इथले शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। उजनी बॅक वॉटरवरील इंदापूर, करमाळा, माढा आणि दौंड तालुक्यातल्या शेतीपंपांना दररोज केवळ 2च तास वीज पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र वीज वितरण कंपनीनं घेतलाय। त्यामुळे सध्या शेतात उभा असलेला जनावरांचा चारा, मका, भाजीपाला जळून जाणार आहे। पाण्याचाही प्रश्न गंभीर झालाय। या निर्णयाविरोधात इंदापूर तालुक्यातून मोठ्या आंदोलनाचा इशारा राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिलाय। 10 एप्रिलला इंदापुरात पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। गेल्या 8-15 दिवसांपासून कोरड्या पडलेल्या नाशिकच्या रामकुंडात आज टँकरच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आलं। तारवारा नगर परिसरातल्या विहिरीचं पाणी रामकुंडात सोडलं जात आहे। गोदावरीचं पाणी नसलं तरी रामकुंडात पाणी आल्यानं ते तीर्थ स्वरूपातच असल्याची प्रतिक्रिया देत पुरोहितांनी समाधान व्यक्त केलंय। या परिस्थितीचा पाठपुरावा करणारं वृत्त झी24 तासनं गेल्या 2 दिवसांपासून लावून धरलं होतं। त्याची तत्काळ दखल घेत टँकरच्या माध्यमातून का होईना पण रामकुंडात पाणी आणण्यात आलं। नाशिक शहरात आता इलेक्ट्रिक सायकलचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे। इंधन बचतीबरोबरच पर्यावरण रक्षणाचाही संदेश यातून देण्यात येतोय। सोलर लिथियम बॅटरीचा यात वापर करण्यात आलाय। नाशिकमध्ये हा विषय कौतुकाचा विषय ठरलाय। नाशिक जिल्हाधिकारी यांचे खोटे शिक्के वापरून नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणच्या तहसील कार्यालयात लिपिकपदी नेमणुकीचा घोटाळा करण्यात आलाय। बनावट नियुक्तीपत्र देऊन रुजू होण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जळगाव जिल्ह्यातील एरंडोलचे प्रशांत जगदेवराव लांडगे आणि वैभव शरद पाटील हे दोघे येवला प्रांत कार्यालयात आणि तहसील कार्यालयात बुधवारी सकाळी बनावट नेमणूक पत्र घेऊन आले असता हा प्रकार उघडकीस आला। यवतमाळ जिल्ह्यातील दिवाणी न्यायाधीश अनुप जवळकर यांचा मृतदेह अमरावती जिल्ह्यातील मांजरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळ रेल्वे रुळावर आढळला होता। ही हत्या की आत्महत्या याचा शोध पोलीस घेत असताना या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालंय। मृत न्यायाधीश जवळकर यांच्या राहत्या घरात एक हस्तलिखित चिठ्ठी सापडली असून या चिठ्ठीत 5 व्यक्तींची नावं लिहिलेली असून अनुप जवळकर यांच्या आत्महत्येस 5 व्यक्ती जबाबदार असल्याची तक्रार त्यांचे लहान भाऊ अमोल जवळकर यांनी पोलिसात केली। त्यानंतर पोलिसांनी चिठ्ठीमध्ये नावं असलेल्या न्यायाधीशांविरोधात गुन्हे दाखल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।